नमस्कार मित्रांनो, तर मी मंदार सुर्वे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय, माहिती आहे मला। थोडी तब्येत बरी नव्हती आणि मासे पण नव्हते भेटत। आज आलोय, पूर्ण तयारीत आलोय, रॉड आणि पाग वगैरे पण घेऊन आलोय। बघूया काय रिपोर्ट होतं। ते चांगलं आहे, कोकेरा भेटतील असा चान्स वाटतोय, बघूया काय होतंय। मित्रांनो, आता आपण फिशिंगला चालू करूया। हा आपला पहिला लूर आहे, आपला फेवरेट लूर आहे, स्क्विड जी छोटा। एक रॉड लावलेला आहे आपण ट्रोलिंगसाठी, नळेला लावून ठेवलाय। आता हा लूर, ह्या लूरवर आपल्याला काय भेटतंय ते चेक करूया। फर्स्ट फिश। ओह, काय होतं, जंप करून सुटलंय। काय होतं काय माहिती, रेकॉर्डिंग झालं नाही झालं। परत कास्ट करूया। ये जंप केलं त्या फिशने। हे बघा मित्रांनो, आता आपण 2 पाक घेऊन आलोय। पाणी तर अजून फास्ट आहे, त्याच्यामुळे काय फिश भेटत नाही। लो टाईड हाय टाईड होईल तेव्हा बघू। तर हा आहे खांबळी पाग आणि हा आहे शिगेचा पाग। याच्यामध्ये बघाल तर ह्या बघा, हे अशा सावा बांधलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ही अशी ओटी आहे खांबळी। हे इथे बांधलेलं आहे, त्याच्यामुळे इथे ही गॅप तयार होते। हे बॉटमला जाऊन राहिलं, हे असंच असं पडून राहतं आणि ह्या पॉकेट्समध्ये आहेत ना ते मासे, ह्या पॉकेट्समध्ये मासे आत अडकून राहतात। तर हा पाग ऑलमोस्ट आता दाखवतो, 1 मिनिट। खूप मोठा पाग आहे, हे बघा। हा असा गोल पडला की ही जी पॉकेट्स आहेत, या पॉकेट्समध्ये मासा आत जाऊन अडकणार। आणि जो आपला हा दुसरा पाग आहे, हा हाईट वरून पागायला किंवा होडीवरून पागायला जास्त यूज करतात। तुम्हाला सोडून दाखवतो। मध्ये मध्येच मासे चिडवत आहेत फीडिंग करून, हे बघा। त्याच्यामध्ये हे अशा सावा आहेत, साव्यांनी आहे ना हे असं गुंडाळलं जातं। हे आहे ना असं जाळं गुंडाळलं जातं आणि मासे आतमध्ये राहतात। म्हणजे जाळं मी जर असं गोल फेकलं, समजा असं गोल फेकलंय मी जाळं आणि हे इकडून ओढलं की असं गुंडाळून वरती येतं। या पद्धतीने हे काम करतं। तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवेन थोड्या वेळात, तिथपर्यंत म्हटलं असंच दाखवतो। आणि हे थोडी साव गुतवल्यात त्या वगैरे नीट करून घेतो। भरपूर दिवस या सामानाचा वापर नाही झाला आहे, त्याच्यामुळे थोडं डागडुजी करायला लागते। हे पाणी फ्लो आहे, त्या फ्लोच्या पाण्यामध्ये मी ही रस्सी टाकून देईन, जेणेकरून रस्सीमध्ये जो पीळ असेल तो निघून जाईल। असंच मी त्या पागासोबत पण करणार आहे। त्या पागासोबत करायची गरज नाही ॲक्च्युली, पण केलेलं कधीही चांगलं। पुढे पीळ आहे, तो आपोआप असं गोल गोल स्पिन होऊन निघून जाईल। आपोआप स्पिन होऊन निघून जाईल। तर हा पाक पण थोडा सोडवून वगैरे घेतो, मग पागायचा टाइम झाला व्हिडिओ परत चालू करतो। ठीक आहे मित्रांनो, भेटूया।
हे बघा, आपण आता हा पाक घेतलाय आणि ह्याच्यातलेत ना हे असे मोजून 1 हा 1 जरासं सोडवायला लागेल पण 1 2 3 3 एवढं फक्त हातात घेतलंय. हे बघा हातावर असं ठेवलंय आणि ह्यातलं तेवढंच वजन, जवळपास तेवढंच वजन हातात घेतलंय. हे मध्ये पण तेवढंच वजन ठेवलंय. जास्त लांब टाकायचं नाही, कॅमेरा वाचून टाकायचा प्रयत्न करतो. लेकिन मासे भरपूर छोटे छोटे मासे आहेत, मोठे मासे काय दिसत नाहीत, पण स्टील बघू काय भेटतं काय. ओ हो 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 हो. हे बघा, हे कसं आलं पॉकेटसारखं असं येतं वरती. आणि यामध्ये आपल्याला हा बघा एक एवढा छोटासा मासा भेटला, एकदम टिनी विनी विनी विनी. आपण त्याला पाण्यात परत सोडूया, कानट आहे ती. सोडलं तिला परत. हे बघा हा पाक किती मोठा आहे बघा. हे बघा खालती एवढा आहे, हे बघा हा एवढा आहे आणि अजून हा इथे एवढा आहे. मी ऑलमोस्ट 6 फूट आहे, ऑलमोस्ट 6 फूट नाही 6 फूटचाच आहे. तर विचार करू शकता किती मोठा आहे पाग. तर आपण एक पाग ह्या कोपऱ्याला मारून बघूया. एकदम छोटं वजन हात मागे घेतलं, त्या साईडला छोटं वजन, तो पाग टाकायचा आणि हा पाग टाकायचा. सेम टेक्निक आहे, कोण सोबत नाही त्याच्यामुळे प्रॉपर नाही दाखवत आहे ना. हे बघा कसा गोल पडला आहे, त्याला पूर्ण खाली जायला द्यायचं आहे. तशी थोडी ओढून घेऊया, पाणी खाली लागले. काहीतरी हाय असं जाणवतंय. त्याला नीट ओटीमध्ये घुसायला चान्स देऊया आपण. सगळं पागलं गेला तर गेला, जास्त मोठा काय वाटत नाही. चांद मसाला हे बघा, हा बघा चांद काप, काप बोलतात आपल्या इथे ह्याला. किती सुंदर दिसतो ना, ॲक्वेरियम फिश, ॲक्वेरियमचा मासा. ॲक्वेरियममध्ये ठेवण्यासारखं आहे ना, लोक ठेवतात पण ह्याला. आपण ह्याला आता सोडून देणार आहोत, पण खायला काही हे एवढे चांगले नसतात. लेट्स सी. पाणी पूर्ण गढूळ आहे, त्याच्यामुळे पाण्याच्या आत काय आहे काही समजत नाही. परत काहीतरी जाणवत आहे पागात. बहुधा ते निघून गेलंय. नाही आहे, खूप बारका आहे, जे काय आहे खूप छोटं आहे. असा पाग नाही आला पाहिजे. परत तोच मासा आहे. हा बघा, हा बघा कसा ओटीमध्ये अडकलाय बघा. हा बघा ह्या ओटीमध्ये अडकत असा. एक माझी ही तुटली, तिथं बांधून घेतलं. आणि ह्याला आता सोडायचं कसं त्याचा विचार करू. येते बाबा, तोच आहे की काय. अजिबात हालचाल नव्हता करत बिचारा. पण इकडे एक वा, थोडा जवळ पडलाय, पण ठीक आहे, काहीतरी मोठं भेटेल हीच आशा अपेक्षा. काही जाणवत नाही पागामध्ये.
काहीच नाही, या भागात काहीच नाही. अरे वा, हा बघ एक शेतूक भेटलाय. वा, हा बघा, ह्याला शेतूक बोलतात आपल्या इथे. हा खूप टेस्टी असतो. हा खूप टेस्टी माशांपैकी एक आहे. ह्याला शेतूक बोलतात, शेतूक. इथे 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 एकच मासा भेटला आता आपल्याला ह्या भागात. हा इथे ठेवतो. वा, काहीतरी आहे चांगलं. तर हळूहळू ह्या पागाला घेऊया. काहीतरी चांगलं पडलं. कोकेऱ्या पडल्यात. बापरे, आपल्या पागात मस्तपैकी कोकेऱ्या पडलेल्या आहेत. हे नाही, एकच. अरे वा, कोकेरी. हे बारीक सारीक मासे पण आहेत, पण ही बघा छोटीशी कोकेरी आहे. ही गुबरं बोलतात त्यांना. ही खूप काटेरी असतात, पण जेवढे काटते तेवढे माशांनाच कोकणातली समजच आहे ही. जेवढा काटेरी मासा तेवढा चविष्ट. आता पटकन दुसऱ्या साईडला जाऊन मारतो पाग, कारण पाणी खूप फास्ट लागेल आता. त्याच्यानंतर आपल्याला पागवायला नाही भेटणार. पाग अडकलाय वाटतं. हो, चांगलाच अडकला होता. बघा, निघालाय. फाटला नसू दे, म्हणजे मिळवला. परत जिगवर आपल्याला पहिली छोटी कोकेर लागले. जिफिनची छोटी जिग आणि कोकेर. होय, झाला तरी अर्धा तास. यस, लागली परत कोकेर. काय लावलाय सगळं काल एका. त्याला काय नाही लागत, पण ती मला वाटतं घरी त्याची झाड होती असेल. हा, अरे मतलब एवढ्या कोकेरे आता तुला धरीत का नाही? मी काल नंतर लेट येऊन पण 10 काढल्या कोकेरे. लेट म्हणजे कधी आला? 5:30 आला. हा, मी गेले नंतर एकदम काळोख पडता आलं. मग मी ओट लागलेला तेव्हा. मी 5 वाजेपर्यंत होतो इथं. मी पण काय चामटा आणून लावला. काय म्हणतोस काय? बघ किती काढल्या. एकच आता पहिलीच काढले, आताच लावले. बघ
उतरली आहे खाली बघितली गाडी. ती एक सावान एक बंडल हा घरी आण. ए उठ सावळे पाहिजे नको. अरे ही बोरा नाही बोरा कसली दाखव मला. बोरांचा नाही मी तुला सांगितलं आहे. हा एक पण टाइम द्या बोलून ते लावून दिले काय लागते काय. यस परत एक छोटी कोकेरी भेटली. सुटली. काय ऐसा थांबल्या तुटल्या शा ह्या काय एक गावली वाटतं. आता ते ह्या कांटे बिंट माशाला पण बरेचसे पकडलेत. कोरडा 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 झाला. स्पॉट चेंज केलं आपण आणि इथे आता आपण फर्स्ट कास्ट फीडिंग तर दिसते तो छोट्या छोट्या कोकिरींची. हा आई
प्लान चेंज. कप का नाही होतंय. आता मे भी येईल. जिगिंग जिगिंग. बाय द वे मी 15 ग्रामचा जिग वापरतो. आणि आता आपल्याला जसं बोललो होतो एक हुकअप झाले. थोडी छोटी वाटते. ड्रॅग पण मी त्याप्रमाणेच ठेवला पक्षाच्या. तर काय तांबूस. हो 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 हो. हे बघा तांबोशी ऑन 15 ग्राम जिग. एक डोळा खराब झालेला आहे मे बी. तांबोशी जिफिन जिगवर चांगला कॅच आहे. तर हिला ठेवूया आणि आपण फिशिंग करूया. पड 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 पड. सॉरी तुझ्यावर पाय देतोय. बाय. म्हणजे ग्लव्स घालतो कारण तुम्ही लोक कमेंट करून मग मला कमेंटमध्ये शिवाय घालता की माशावर पाय देतो माशावर पाय देतो. काय करणार मित्रांनो. फटाफट काय काम करायचं असेल तर करायला लागतं. मस्त तांब भेटली. तिचा डोळा मे बी एक साईड गेलेला आहे. नंतर फोटो काढून तेव्हा बघू. यस हुकअप. छोटी ट्रॅव्हलिंग्स. अरे दगडात नको जाऊ. दगडात नको जाऊ ताई माझे. दगडात नको जाऊ. ये 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 ये. छोटी आहे. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग खूप 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 मस्ती करते. पकडायला पण हिला मजा येते. चांगली साईज आहे. यस. गुड साइज गुड साइज गुड साइज गुड साइज. रिकॉर्डिंग ओके चालू आहे. अँड इट्स गुड साइज. and it's fighting really hard. No, it's small size, but it hooked unconventionally. हे बघा कशी हुकअप झाले. एवढा बेकार फॉलो करतायत हे लोक. चांगल्या साईजचे. अशा साईजच्या थोड्या भेटल्या तर मजा येईल. दाम पण टाकतात. एक
एक ही छोटी ते ही पण घेतो. सुट्टीचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला आज. यस. अरे यार भेटली. छोटी आहे, फक्त मासा आहे. छोटा मोठा कसा पण असेल. चल वरती. उद्या तर घरी पार्टी आहे. पार्टी हे बघा. योलो वाईफवर आपल्याला एक तांबोशी भेटले. मस्त साईजची क्युटी क्युटी तांबोशी. अगोदरची एक आहे आणि ही एक दुसरी भेटले. का डॅमेज तांबोशी कशा आहेत मला समजत नाही. सगळ्या तांबोशांना काही ना काहीतरी लागलंय. हे बघा काहीतरी लागलंय या तांबोशीला इथे. हे बघा. योलो वाईफवर अजून एक काहीतरी लागलंय. 100% कोकेरी नाही आहे. काय आहे हे? ओ हो गिरंगट टाईप काहीतरी आहे. याला काय बोलतात तुम्ही सांगू शकता मला? हे काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की. हे बघा. थांब रे. खूप वेळाने आता आपल्याला एक भेटले कोकेरी. चिंटूक कोकेरी भेटले. अनिल भाई को लगा है सभी के पे कुछ बड़ा. छोटा बड़ा कुछ तो लगा है. ट्रैक पुलर.
हाँ कोकेर तो अच्छा साइज का कोकेर है। अच्छा साइज का कोकेर, एक नंबर। हे बघा मित्रांनो, आज आपल्याला एवढे मासे भेटलेत। कोकेरी आहेत आणि भरपूर मासे आहेत। घरी जाऊन पूर्ण फोटो काढेनच, आता काळोख झाला इकडे। तर भेटू आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग ओके। लाल तर आपल्याला एवढ्या कोकेऱ्या, ह्या 2 तांबोशा, ही मोठी कोकेरी, हे सगळे मासे पागून एवढे मासे भेटले आज।